आपलेच असले म्हणून काय झाले? आपलेच असले म्हणून काय झाले? शब्द नेहमीच सोबत करतात असं मुळीच नाही. शब्द नेहमीच सोबत करतात असं मुळीच नाही. हेमा लेले यांनी लिहिलेल्या या ओळींमध्ये जाणवते की आपल्या हातात आपले शब्दसुद्धा नसतात. म्हणजे बघा ना, कधी-कधी आपल्याला खूप काही बोलायचं असतं. पण ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्द अपुरे वाटू लागतात. तर अशाच एका नोटवर कार्यक्रमाची सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री. आपल्या सर्वांचं शब्द अनुभवताना या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण असाच एक शब्द घेणार आहोत, जो शब्द अनुभवताना आपल्याला तो व्यक्त करताना शब्द देखील अपुरे पडतात. आणि तो शब्द आहे प्रेम. ढाई अखर प्रेम का पढे सो पंडित होय, असं कबीर म्हणतात. तेव्हा खरंच प्रेम 2-2.5 अक्षरांचा शब्द आहे. पण त्या एका शब्दात माणसाचं सारं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. आपण जर प्रेमाच्या अनेक व्याख्या ऐकल्या, वाचल्या, तर आपल्याला लक्षात येतं की प्रेम या शब्दासाठी त्या व्याख्याही मर्यादा निर्माण करतात. म्हणजे संत तुकाराम म्हणतात तसं, प्रेम ना ये बोलिता, ना दाविता, ना सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. कारण प्रेम या शब्दाला अनेक पैलू पडलेले असतात. जसं नात्यांमधील प्रेम हे कधी माणसांना ताकद देणारं तर कधी पांगळं करणारं असतं. वस्तूंवर असलेलं प्रेम हे भावनांना जोडणारं, सवयींना जपणारं असतं. आणि कामावर, स्वप्नांवर, ध्येयावर असलेलं प्रेम हे जगण्याला सातत्य देणारं, अर्थ देणारं असतं. अशा या विविधांगी प्रेम या शब्दाला मग मर्यादा निर्माण नाही करता येत. आणि असं म्हटलं तरी कुठेतरी मर्यादाही जाणवते. म्हणजे बघा ना, आपण जरी म्हणतो प्रेमाने जग जिंकता येतं, आणि हे खरं असलं तरी प्रेम करायचं असं ठरवून प्रेम नाही करता येत ना. ते आपसुकच यावं लागतं. एखाद्या व्यक्तीवर, कामावर, कलेवर ते यावं लागतं. यावरून लक्षात येतं प्रेमाला मर्यादा आहे सुद्धा, मर्यादा नाही सुद्धा. मग अशा या प्रेम शब्दाला शोधणं, ओळखणं, जपणं आयुष्याला वळण देणारं ठरतं, सार्थकता देणारं ठरतं. मला जर विचारलं प्रेम म्हणजे काय, तर मला तो चित्रपट आठवतो ज्यात स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरेला विचारतो, प्रेम म्हणजे काय गं? आणि ती क्षणार्धात उत्तर देते, जे तू माझ्यावर करत नाहीस ते. आणि या वाक्यांनी लक्षात येतं की प्रेम म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर कसं प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळं असतं. पण जर दुसऱ्या बाजूने आपल्याला असं सुद्धा म्हणता येतं की प्रेम सर्वांना समान अनुभूती देणारं ठरतं. कारण प्रेमात पडलेला व्यक्ती जरासा वेडा, आंधळा आणि स्वतःच्या धुंदीत मग्न दिसतो. कुसुमाग्रज म्हणतात तसं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं, आमचं, प्रत्येकाचं सेम असतं. म्हणजे बघा ना, प्रेम वेगळंही असतं, ते सारखंही असतं, त्याला मर्यादा असतात सुद्धा, नसतात सुद्धा. आणि प्रेमाचा परिणाम हा कधी चांगला, वाईट, आंबट, गोड, तिखट, कडू कसाही असू शकतो. मग अशा प्रेमाला कसे शब्द पुरतील? म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं, आपलेच असले म्हणून काय झाले? शब्द नेहमीच सोबत करतात असं मुळीच नाही. तुम्हाला जर तुमच्या शब्दाने सोबत केली तर प्रेम म्हणजे नक्की काय या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.